नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी हरभरा डाळीची खरी डाळ करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। चला तर मग साहित्य बघू। बघा, इथं मी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे। आता ही पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवायचे। हे बघा, ही पाण्यात मी आता 2 तास भिजत ठेवणार आहे। तर चला मग हे भिजत ठेवूया। हे बघा, हे 2 तास झालेले आहे आता डाळ भिजून। ही चांगली भिजलेली आहे डाळ। आता मी इथं सुती कापड ठेवलेला आहे। आता याच्यावरती ही डाळ सुकवून घेणार आहे। हे बघा, ही अशा प्रकारे मी डाळ सुकत ठेवलेली आहे। आता ही पूर्ण असं पाणी सुकवून घेणार आहे। याच्यावरचं डाळ एकदम कोरडी करणार आहे। तर थोड्या वेळ मी सुकवायला ठेवणार आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता डाळ आता कोरडी झालेली आहे। हाताला बिलकुल पाणी लागत नाही। हे बघा, आता मी एका बाउल मध्ये काढून घेते डाळ एका जागी करून। बघा, मी एका ताटामध्ये आता डाळ काढून घेतलेली आहे। पूर्ण सुकलेली आहे डाळ। हे बघा, मी तेल तापवून घेतलेलं आहे। अगोदर तेल तापलेलं आहे। अगोदर कडक तेल तापवून घ्यायचं आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। आता मी याच्यामध्ये झाऱ्याने ठेवणार आहे। थोडे थोडे टाकायचं आणि कमी गॅसवरच असं तळून घ्यायचं। हे बघा, हे आता तळत आलेले आहेत आणि हे बुडबुड्या अशा कमी झालेल्या आहेत तेलावरच्या। हे बुडबुड्या अशा कमी झालेल्या आहेत तेलावरच्या, कमी झालेले आहेत। हे बघा, तेलावरच्या बुडबुड्या कमी झालेल्या आहेत, शांत झालेले आहेत ते। आता ही बाहेर काढूया। पूर्ण तेल निथळवायचं आहे। हे एका बाउल मध्ये काढून घेते। सर्व असेच तळून घ्यायचे ते। कमी गॅसवरतीच तळायचे। हे बघा, तेल पूर्ण असं शांत झालं पाहिजे आणि असं तळल्यानंतर असं आवाज येतो। हे बघा, पूर्ण शांत तेल झालं पाहिजे। जर तुम्हाला ह्याच्यात नको असेल तर तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये पण सोडू शकता। डायरेक्ट तेलामध्ये पण तळून घेऊ शकता। हे बघा, बघा, सर्व डाळ मी तळून घेतलेले। आवाजावरनं तर कळत असेल तुम्हाला, एकदम अशी कुरकुरीत झालेले। तळायला थोडा उशीर लागतो। आता ह्याच्यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे। अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे। थोडस मीठ टाकायचं आहे। तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला पण टाकू शकता। कुरकुरीत आणि खुसखुशीत डाळ तयार आहे। आपली खारी डाळ तयार आहे। तर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा।